कार्तिकी एकादशीला श्री भगवान विष्णू जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात। एकादशी संबंधात पुराणात एक छोटीशी कथा आढळते। मृदुमान्य नावाचा एक राक्षस ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला। मी पसायदानातून विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे। ज्ञानेश्वरांची लहान बहीण मी ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञान, क्षमा व संयमासाठी दाटीचे अभंग सांगितले। मी संत निवृत्तीनाथ मी संत ज्ञानेश्वरांचा मोठा भाऊ। मी अनेक अभंग आणि एक हरिपाठ लिहिला। मी संत ज्ञानेश्वरांचा लहान भाऊ। मी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे। जे कांद ते कांदले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा। हा मानवतेचा संदेश मी दिला। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली। रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा। ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली।
रखुमाईच्या तू विठ्ठला, रखुमाईच्या तू विठ्ठला. देवा येते मी दर्शनाला, देवा येते मी दर्शनाला. देवा येतो मी दर्शनाला, देवा येतो मी दर्शनाला. ओढ लागली माझे मनाला, देवा येते मी पंढरीला. ओढ लागली माझे मनाला. पंढरीला